सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्रीवर्धन शाखेचे अभियंता शिवसाम मल्लिकार्जुन शेटे यांचा आज 31 जुलैला शासकीय विश्रामगृह श्रीवर्धन येथे सेवापूर्ती सोहळा पार पडला। या निरोप समारंभासाठी सर्व शासकीय, निमशासकीय तसेच बांधकाम व्यावसायिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली होती। या सेवापूर्ती सोहळ्यात झालेली गर्दी हीच त्यांच्या कामाची खरी पोचपावती ठरली आहे। शेटे यांनी केलेले कार्य हे अविस्मरणीय असून प्रमुख वक्त्यांनी आणि सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचारी वर्गाने त्यांच्या पुढील निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या। या निमित्ताने त्यांच्या सहकार्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत आपले मनोगत व्यक्त केले। त्यांनी सर्वसामान्य व्यावसायिकांनाही सांभाळून घेत या विभागात उत्कृष्ट कार्य केले। त्यामुळेच त्यांच्या या सेवापूर्ती सोहळ्यात मोठ्या प्रमाणात व्यावसायिकांची उपस्थिती हीच त्यांच्या पुढील आयुष्यासाठी भेट आहे। म्हणजे बांधकाम खात्यात काम करणं हे एकट्याचं काम नव्हे, हे तर सांघिक कार्य आहे। ही एक प्रकारची साखळी आहे आणि जर साखळीतील एकही कडी कमजोर असेल तर साखळी तुटून जाईल व तिचा उपयोग होणार नाही किंवा ती तितकी प्रभावी होणार नाही। परंतु माझ्या या चेन मधील प्रत्येक लिंक कडी म्हणजे माझ्या वरिष्ठ अधिकारी, माझे सर्व सहकारी, ठेकेदार वर्ग, मित्रमंडळी, आम्ही सर्वांनी मिळून जी साखळी आमची चेन चांगली असल्यामुळे सर्व काम आम्ही उत्तमरित्या पूर्ण करू शकलो। तर महा डिव्हिजनला असताना सुद्धा पवारराव साहेब, माळवदे साहेब, चांदोईकरांना, वैद्यांना इत्यादी चांगल्या कर्मचाऱ्यांची वर्गाची मला साथ मिळाली। ऑफिसमध्ये सुद्धा माझ्यासोबत असणाऱ्या अधिकारी व कर्मचारी वर्गाने देखील मला महत्त्वपूर्ण साथ दिली। महाजनराव साहेब, निंबोरेराव साहेब, पाटील मॅडम, कांबळे मॅडम, सातपुते, तागड, पड्याळ, कांबळे, नागती यांना रविवारी अथवा सार्वजनिक सुट्ट्या दिवशी सुद्धा बोलावले असल्यास त्यांनी स्वतःची कामे बाजूला ठेवून मला मदत केली। आज जे भव्यदिव्य रेस्ट हाऊस आपण बघत आहे ते सांभाळत असताना माझे सहकारी बंधू मनोहर करंजकर, विनायक बोले, साई, वैभव, रवी इत्यादी लोकांचे मला सहकार्य लाभले। माझे सहकारी सूर्यकांत गुजर यांनी सुद्धा मला खूप मोलाचे सहकार्य केले। प्रतिनिधी अक्रम सटाम, NTV न्यूज मराठी, श्रीवर्धन, रायगड।